इकडे आपल्याला रितेश दादा येऊन लागले मदत करायला आकाश कंदील. हो लाव ना वड वरती. अरे काय रितेश, अरे ते बसत नाही. चलो दोन मुडावणार आहे तो तिथेच ठेवतो. ए अभी ट्रॅक्टर तुम्हारा भाई चलाएगा ऑटो. हे गाइज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाइज दिवाळी आली बट मी अजून काही घराला आकाश कंदील लावला आणि बाकीचं डेकोरेशन केलेलं आहे. हे बघा हे माळ वगैरे लावलेली आहे बट आणि इकडे थोडंसं सिस्टम खराब होऊन गेलेलं आहे, पडून गेलंय, त्याला काहीतरी करावं लागेल. मस्तपैकी आता आकाश कंदील लावायचं आहे. आणि इकडे आपल्याला रितेश दादा येऊन लागले मदत करायला आकाश कंदील. हो लाव ना वड वरती. अरे काय रितेश, अरे ते बसत नाही. मैं करूँ का? दिखाओ रुको. क्या करने का, ऐसा है ना वो, ऐसा इधर जाने रखने का, असं घेतलं ना. लाइटिंग. दीपावली, हॅप्पी दीपावली माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला हॅप्पी दिवाळी. आणि या लाइटिंगचं काय करायचंय? ती लाइटिंग थोडंसं मी सिस्टम ॲड करून टाकलं. याचं चेसर होतं ना छोटं, ते मी लहानपणी उडून फेकून दिलेलं आहे. ॲटो करून दिली होती पण मला ती चालू बी होते, उडून गेली वाटतं. काल बी दिवसभर बाहेर होतो गाईस, काल बी लावायचं नाही जमलं. तर आता फायनली योगाने सकाळी सकाळी मस्त रितेश आला, चालू म्हणे जाऊ म्हणे. आपल्याला आता ओमकडे जायचं आहे ना काही मस्त पैकी. आकाश कंदील लावून झाला का आपल्याला मित्रकडे जायचंय. काय रे बल्ब घेऊन आला? मग बल्ब पाय कसा आहे, सिल्वरचा बल्ब आहे डायरेक्ट. आपण मग आता मस्त पैकी गाईज सेटअप झालेला आहे, बल्ब वगैरे लावला गेलेला आहे. रितेश ओ बाबा हळू 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 धीरेच ए भाटकोला काही आणतो बल्ब. काही विषय नाही बघा रितेश, हाईटचा फायदा आहे हो. काही म्हण, मी ना इकडं चढायचो आणि तिकडनं हे करायचो. ओके ए बा ए बा ए बा रिते हॅप्पी दिवाळी. फायनली रितेशनी ए बा उतर ना, ये ना इकडे. ए बा अव काय भाई मारुडी. ओके आता याच्यामुळे काय जास्त लाईट पडणार नाही. आपण आपला हा व्हाईट बल्ब आहेत ना, कुठे गेला रे व्हाईट बल्ब? तर गाईज आपला असा मोठा स्टूल आहे, आपल्याला इथं बल्ब लावायचा आहे हा व्हाईट वाला, कारण की याचं जास्त लाईट पडणार नाही, अंधार होऊन जाईल. तू लावतो का? लावून देऊ का? मग हाईट नाही का. खोकला जबरदस्त आहे का? काहीच नाही होणार ते. मी का मी आहे म्हणून जुगावरत ती बाय ती कडी आहे तिथं दर वरती चालल्यावर. फोल्डर कुठे? थांब मी चढतो, थांब गेलो. हा ओके. तर आता दिवाळीचा आकाश कंदील फायनली लावला गेला आहे. 2-3 दिवसापासून लांबण लागत होती, मला पण टाइम नव्हता. पण आता फायनली दिवसभरामध्ये केव्हा टाइम भेटतो काय भेटतो, दिवसभर आपला बिझीच राहील थोडा शेड्यूल. म्हणून आता फायनली आपण आकाश कंदील लावून दिला गाईस आणि डन झालंय आपलं काम. तर मग आता आपण जाऊ मस्तपैकी सटाळ्याला ओमकडे, ओमला भेटायला. ओमचा कॉल आला होता, मी येऊ का तुम्ही येता म्हणजे म्हणतो थांब. रितेश आलेला आहे तर आम्ही येतो म्हटलं. तर मग आता रितेशकडे ओमकडे जाऊ मस्तपैकी आणि तिथं थोडंसं बसू, काय नियोजन होतं बघू. तर चला आपले शूज वगैरे घातले गेले. ए गाडी तेरा बाई चलाएगा? गाडी तू चला. ओके सरको पीछे सरको. तर गाईज ओमकडे पोचलोय आणि हे बघा ओमचे कामं चालू आहेत थोडे. आपली थार इथं लावलेली आहे. काळा घोडा आहे, काळा घोडा लावलेला आहे. ओमची एकदम जबरदस्त कामं चालू आहे. तू आंघोळ केली रे? मग सकाळी सकाळी कामं चालू आहे. काय आता रोटर लावायचं आहे का? अय तू कुठं चालला? इकडे बघू शकता ओमचं रोटर मारणं चालू आहे. एवढ्या सगळ्या भागात पूर्ण रोटर मारायचंय. एवढं कामासाठी रितेश बसलाय ट्रॅक्टरवरती ओम सोबत. जास्त दूर आहे म्हणून मी काय बसलो नाही, मला परत सर्दी होऊन जाते. तर मग आता एवढा रोटर वगैरे मारून घेतो आणि मी पण बघतो गंमत. मला शेती रिलेटेड गोष्टी बघायला खूप आवडतं.
म्हणून बघतो आता. एवढं सगळं मारायचं आहे रोटर. काय मग ट्रॅक्टर चालवलं कसा होता एक्सपिरियन्स? येत रे मला. जग म्हणाले येतं त्याने काय सगळं धरून ठेवलं. काय माहिती राज? काय नाही काय रे. तो गाइस अभी डीजल डालने का है. डीजल थोड़ी डीजल ची कमतरता होती. ए बो नीट टाक बर. ए ओ मी काहीतरी पोच दे ना. ए पोझिशन नाही पोच सांगितले मी. उलट करू म्हणे. करू का? बस चालू तर करू दे. काटा वर येत उठत नाही आता. चलो 2 मुड़ा ए अभी ट्रैक्टर तुम्हारा भाई चलाएगा. ऑटो आता चालणार. तर शेतातले काम वगैरे उरकून दिले ओमनी. बघितलं ना ओम कसे काम करतो. तर गाईज आम्ही फक्त बऱ्याच जणांची मेंटॅलिटी आहे की आम्ही फक्त एन्जॉय करतो, फिरतो गाड्यांवरती इकडं तिकडं पैशांची व्हॅल्यूने. पण गाईज असं नाही आहे. आम्ही करिअरबद्दल एकदम सिरियस आहे. तो पण त्याच्या बिझनेसबद्दल सर्व गोष्टी एकदम सिरियसली करतोय. ट्रेडिंग करतो, सर्व गोष्टी एकदम प्रॉपर पद्धतीने. माझं पण एज्युकेशन चालू आहे. मला पण व्हिडिओ शूटिंग एडिटिंगमध्ये मस्तपैकी इंटरेस्ट आहे. मी पण ऑर्डरी वगैरे घेतो आणि व्लॉगिंगमध्ये मला आधीपासून इंटरेस्ट होता. तर मी व्लॉगिंग पण रेग्युलर स्टार्ट केलेली. म्हणून अशातला काही विषय नाही की आम्ही फक्त फिरतो वगैरे. बऱ्याच जणांची मेंटॅलिटी आहे. त्यामुळे मी म्हटलं आता विषय आला आहे तर बोलून बघू. तर फक्त मेन गोष्ट अशी की करिअरबद्दल आम्ही सिरियस आहे. बाकी गोष्टी करतो, फिरतो वगैरे. आणि ते पण एक लाईफचा पार्ट आहे. बाकी काही विषय नाही. मस्तपैकी बाकी लाईफ एन्जॉय करायचे. मी तेच सांगतो तुम्हाला. बाकी काही विषय नाही. आणि आम्ही जसं जगतो तसं एकदम हॅप्पी आहे यार. जी लाईफ आहे, जे आहे त्याच्यातही सुखी आहे, जे नाही त्याच्यातही आनंदच आहे. काही विषय नाही. जे आहे तेवढंच भरपूर आहे. आणि असे चांगले मित्र भेटून गेलेले, चांगल्या गोष्टी आहे. आणि बाकी काही नाही. भाईचारा ऑन टॉप चालू आहे नाही का. मग काय विषय गाईज आता मस्तपैकी फिरतोय आम्ही. म्हटलं चला बऱ्याच दिवसापासून गाडीचा शूट केला नाही. तर मस्तपैकी लोकेशन आम्ही फिक्स केली. तिथं मस्तपैकी गाडीचा शूट वगैरे करतो म्हटलं. तर आता चाललोय शूट साठी आणि करतो मस्तपैकी शूट. आणि गाईज फायनली मी आज फर्स्ट टाइम ट्रॅक्टर चालवलं. पहिला एक्सपिरियन्स होता भाई. मला ओमने शिकवलं आज. म्हणजे शिकवलं नाही फक्त असं कर म्हणजे. पण एकदम भारी वाटलं नाही का. फर्स्ट टाइम मी ट्रॅक्टर चालवलं. एकदम भारी फिलिंग येते. काही विषय नाही. अजून 4 व्हीलर येत नाही काही मला. 4 व्हीलर पण शिकू आपण हळूहळू. बट ट्रॅक्टर यायला लागलं मला. मी चालवलं आज. मला एकदम बेस्ट फिलिंग येते. तर मग आता मस्तपैकी थारचा व्हिडिओ बघू. आपल्या इन्स्टा प्रोफाईलला येत्या 2 दिवसामध्ये तो व्हिडिओ पडून जाईल. आणि तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा. काही विषय नाही. गाईज तुम्ही लोकेशन पाहू शकता. एकदम मस्तपैकी क्लास लोकेशन आहे. आणि आपली गाडी सनसेट पण मस्त होतं. एकदम क्लास व्ह्यू येतोय. हे व्ह्यू पण एकदम क्लासिक म्हणतात. करून जातो मस्तपैकी शूट. चलो गाईज फायनली आपला शूट झालेला आहे. एकदम जबरदस्त मला क्लिप्स भेटलेला आहे. वातावरण पण एकदम बेस्ट होतं मस्तपैकी. आता मला अरे बाप कुठे रे. हा धूळ तो आहे भाई. थांब मी दाखवू का थोडीशी. गाईज देखो धूळ दिख रही है. आता कमी झाली असेल. बट जबरदस्त धुवाधार कार्यक्रम करून टाकलाय. आणि फायनली आपला शूट झालेला आहे. चाललोय घरी. म्हणजे ओम मला घरी ड्रॉप करतोय. आणि ओमला घ्यायची आहे पाव. काय रे पाव 3 डझन पाव घेणार आहे गाईज. पाव देता येणार आहे घरी. तर मग आता पायचंच काम नाही. आता फुगलेलं अजून फुगून डब्बलचा. तर मग आता मस्तपैकी पाव घेतो. मी बी घेऊन घेतो. मी बी घरी 2-1 डझन पाव घेऊन जातो. वाजून टाकू कार्यक्रम पावड्यांचा. आणि आता रितेश तर आधीच गेला आहे घरी. तर थोडं अर्जंट काम लागलं होतं. मग तो स्कूटीवरती गेला निघून. तर मग आता मस्त मी पाव वगैरे घेतो आणि जातो मी पण.
गाइस ये देखो लेके आ गए पाव और गाड़ी यहाँ पार्क की थी। ओपन दिस, चलो ये रख देंगे। गाइस गाडी इथंच लावून दिली होती कारण की इकडं पेठेत खूप जबरदस्त गर्दी होती, इकडंच कशी तरी आणली मस्तपैकी, इकडे लावून दिली आणि आम्ही गेलो मस्तपैकी पाव घेऊन आलो। हे बघू शकता तुम्ही एकदम जाम कार्यक्रम आहे आज, मस्तपैकी पाव वगैरे तो 5 डझन घेतले डायरेक्ट, 2 डझन माझे आणि 3 डझन त्याचे। तर आता चाललोय घराकडे। गाइस फायनली घरी पोहोचलोय आणि बघा आपल्याला भेटायला किती पब्लिक आलेली। आता खरं वाटतंय की दिवाळी चालू झालेली एकदम जबरदस्त। फटाके वाजवायचे बाकी पण सगळे भाईचारा इथं जमा झालेला आहे, एकदम जबरदस्त वाटतं की आता दिवाळी वाटते थोडीशी वाजवत ना 100%। आणि बघा आपला सकाळी आकाशकंदील लावला होता, फायनल लुक आहे ते थोडं अवॉइड करा तुम्ही तेवढा। थँक्यू बरं का, माझे कपडे घेऊन आले, त्याचे कपडे पण घेऊन आलो मी। आणि काही येता किस्सा झाला, रितेश मला गेला ओमच्या घरी गेला आणि आम्ही थार घेऊन इकडे येऊन लागलो, म्हणजे जमलिंग होऊन गेली। मग परत इकडे बोलवलं, मोहित पण योगायोगाने आला, गावात दहन टाकायला आला होता आणि अचानक भयानक मध्ये भेट झाली आणि एकदम मस्त वाटतं, आता दिवाळी वाटते काय अडचण नाही। तर मग सगळ्या माझ्या भावांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला बी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। क्वारंटाईन ऑडियन्स काही बोलूच शकत नाही सध्या, हे क्वारंटाईन आहे आलेले आता नाशिकहून घरी डायरेक्ट क्वारंटाईन झालेले काय। तर मग आता पब्लिक रवाना होता ना, फोन भी नाही येत आहे। बाय बाय, हॅप्पी दिवाळी, चलो जाओ। येऊ का? अरे जाय ना, मी काय घरी घरी राज कसा हातात घेस ब्युटिफुल। हे बाय मी काय म्हणतो, गाणे वाजवत जाय पण काच पॅक राहू दे बरं का। कोण काय गँगस्टर आले असं वाटतं डायरेक्ट। हे लावलं काय, हे लाईट पाहिजे फोकस पाय किती जाते मार, जबरदस्त। काय करतो, दोघी गाड्या चालल्यात गुवाहाटी। बाय बाय, भेटू उद्या, मस्त दिवाळी सेलिब्रेट करू। बाय रित्या, बाय। गाईस तर सगळे गेले तरी त्याच्या घरी आणि मी पण आता मस्तपैकी जेवण वगैरे करतो। आणि आज फायनली गाईज आपले 50 ब्लॉग्स कंप्लीट झालेले, तर तुम्ही अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबचं बटन दाबून ठोकून द्या मस्तपैकी। आणि हा ब्लॉग मी इथं सेंड करतो। आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून द्या। भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। जय श्रीराम, बाय बाय।